वर्षापासून ठाण्याचे मुख्यमंत्री असतानाही ठाणे शहराला डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नाही झालेलं। ठाणे महानगरपालिकाकडे स्वतःचे डम्पिंग ग्राउंड नसल्याने मेट्रो वेस्ट हँडलिंग कंपनीचे ठेकेदार अंतर्गत 55 कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या या आहेत की सीपी तलाव घनकचरा हस्तांतरण स्थानक येथे मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदारांकडे कार्यरत असलेल्या सुमारे 55 कामगारांना कामावरून बेकायदेशीरपणे काढल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी। मे-जून महिन्याचा पगार न मिळाल्याने मुले तसेच जानेवारी 2020 पासून वार्षिक रजेचा पगार फायलेरिया विभागातील कामगारांचा 2 महिन्यापासून पगार न दिल्यामुळे त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। शिवाजी महाराज की जय। मी सीपी तलाव येथे महानगरपालिका नियुक्त ठेकेदार मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड येथे वाहन चालक म्हणून कार्यरत आहे। माझे नाव संजय डोंगरे आहे। तर गेल्या 2 महिन्यापासून मे, जून आणि आता 3रा महिना चालू आहे। 3 महिन्याचा पगार नाही आहे, 3रा महिना चालू झाला म्हणजे 2 महिन्याचा पगार नाही आहे। वार्षिक रजेचा पगार दिला जात नाही आहे। ठेकेदार हा सांगतोय की मला काम परवडत नाही, मला रेटमध्ये परवडत नाही, माझं नुकसान होत आहे। या कारणास्तव म्हणजे स्वतःचं नुकसान होत आहे, या कारणास्तव तो 60 कामगारांना 60 कुटुंबांना रस्त्यावर आणायला तयार आहे आणि त्याचं काम जो सुरू आहे त्याचं काम सुरूच आहे। फक्त त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर, कमिशन बेसवर दुसऱ्याला चालवायला दिलेलं। जसं की महापालिका सांगते की ज्यांनी टेंडर घेतलेलं आहे तो स्वतःलाच चालवायचा आहे आणि असं असताना सुद्धा नियमबाह्य पद्धतीने त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट ठेवलेलं आहे आणि ही गोष्ट सर्व अधिकाऱ्यांना माहीत असून सुद्धा ही कामं आजपर्यंत चालू आहेत। आम्हाला त्या गोष्टीबद्दल आक्षेप नाही आहे, पण जर तुम्ही आमच्या कुटुंबावर जर रस्त्यावर आणणार असताल तर मग आम्ही त्या मुद्द्याला हात घालणार। सब कॉन्ट्रॅक्टर तुम्ही कोणत्या बेसवर नेमला आहे? नेमू शकत नसताना सुद्धा नेमला आणि या बेसवर तो बोलतो मला परवडत नाही, माझ्याकडे वाहनं नाही आहेत, त्याच्याकडे वाहनं नाहीत, स्वतःची वाहनं धूळ खात पडलेली आहेत ते टायगरला आणि हा बेसवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर खाजगी वाहनं भाड्याने बोलवतोय। त्याला 3-4 हजारात वाहनं मिळतात बाहेरून, मग त्याला स्वतःला 3-4 हजारात वाहनं मिळत असल्यामुळे आम्ही आमच्या पोटाला लाथ मारणार का तुम्ही? मी सीपी तलाव वागळे ह्या डम्पिंग ग्राउंडमध्ये सफाई कामगार म्हणून या पदावर 12 वर्षापासून काम करत आहे आणि ज्यावेळेस 2019ला मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आली, ह्या कंपनीनं जेव्हापासून आली तेव्हापासून आमच्यावर अत्याचार, छळवणूक आणि मानसिक त्रास देण्यात चालू केलेला आहे। आज सध्याच्या घडीला 2 महिने झालं पगार दिलेला नाही आहे। त्यानंतर वार्षिक रजेचा पगार आहे तो पण 2 वर्षाचा दिलेला नाही आहे आणि 55 कामगारांना त्यांनी घरी बसवलेलं आहे, नोटीस दिलेली आहे आणि आम्ही महानगरपालिकेला सतत निवेदन देत असतो। हे बघा, हे निवेदन दिलं होतं की ठेकेदाराचं छळवणूक होत आहे आणि ह्या निवेदनानुसार आम्ही अधिकाऱ्याकडे येऊन महापालिकेचा वारंवार पाठपुरावा केला आणि ज्या दिवशी आम्हाला नोटीस दिली त्या दिवसानंतर सतत आम्ही महानगरपालिकेमध्ये येत आहोत आणि अधिकाऱ्याकडे सुद्धा पाठपुरावा करत आहे, पण आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही आहे। त्यामुळे आम्हाला हे आंदोलनाचं पाऊल उचलावं लागतंय, कारण आमचे जे 55 कामगार आहेत भर पावसामध्ये आज घरी बसलेले आहेत, त्यांच्या मुलाबाळाला शिक्षणासाठी आज शाळेची फी भरायला पैसे नाही आहेत, हा महत्त्वाचा आहे। आणि ही मेट्रो कंपनी आमचा इतका छळवणूक करते मानसिक आणि आर्थिक बाबतीमध्ये पूर्णपणे आम्हाला खचून यांनी असा प्लॅनिंग केलेला आहे। एक लेटर बनवलंय, चेक बनवलेत पगार आणि लेवीचा आणि त्यांनी सोयीच्छेनं राजीनामा द्यावा, त्याच्यावर सही करा तरच तुम्हाला चेक देतो, असं आम्हाला धमकीवजा काही कामगारांना सांगण्यात आलेलं आहे। आणि हे मेट्रो कंपनीची धमकावण्याची जी भाषा आहे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगितलंय, वारंवार त्यांच्याकडे सुद्धा कारवाई करत असो हे बोलत असतो, तरी पण अधिकारी सुद्धा महापालिकेच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकायला तयार नाहीत। आतापर्यंत आम्ही भरपूर अधिकाऱ्यांना मीटिंग घेतोय, 4-4 वाजेपर्यंत थांबतोय, 5-5 वाजे दिवसभर आम्ही महानगरपालिकेत येतोय जेव्हापासून आम्हाला कामगारांना नोटीस दिली आहे, जेव्हापासून कामगाराला काढून टाकले। त्यामुळे आम्ही असा विचार केला आहे की जोपर्यंत आमचा 2 महिन्याचा पगार, वार्षिक रजेचा 2 वर्षाचे 2 पगार आणि आम्हाला कामावर घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये। आमची ही आता शेवटची भूमिका आहे, कारण आम्हाला अपेक्षा आहे प्रसार माध्यमांना मी धन्यवाद देतो की आम्हाला तुम्ही न्याय द्यावा, कारण आम्हाला महापालिका न्याय देत नाही, ठेकेदार न्याय देत नाहीत, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे। आणि आमची जर ह्या जर आमच्या बाबी, ह्या जर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही मुलाबाळाला, बायकोला घेऊन इथं येऊन रोडवर थांबणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही। कारण आमचा हा अत्यंत म्हणजे आता खूप शेवटचं पाऊल उचललंय। कामगार काही हॉस्पिटलमध्ये आहेत, काही जण तर काल कामगार मला एक बोलत होता की मी रस्त्यावर उतरतो नाही तर त्या डम्पिंग ग्राउंडवर जाऊन उघडा झोपतो, एवढी परिस्थिती आज वाईट आलेली आहे।